माझं नाव प्रवीण आहे आणि मी मुंबईचा आहे. आज मी तुम्हाला माझा पहिला संभोग अनुभव सांगायला जात आहे, ज्यामध्ये माझ्या चुलत भावाच्या बायकोला म्हणजे माझ्या वहिनीची आणि माझी संभोग सुखाची गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, झाले तर असे, जेव्हा माझी कॉलेजची परीक्षा संपली, तेव्हा आमच्या घरी माझा चुलत भाऊ आणि त्याची बायको सुषमा आली होती. मी त्यावेळी पहिल्यांदाच माझ्या बहिणीला जवळून भेटलो. माझ्या चुलत भावाचे घर कल्याणमध्ये आहे. नाशिकमधून त्याची बदली मुंबईला झाली होती. चुलत भाऊ कामासाठी सतत नाशिकला जात असे. तेव्हा तो वहिनीला आमच्या घरी पाठवत असल्यामुळे वहिनीचे आमच्या घरी येणे जाणे वाढले होते. माझे आणि वहिनीचे खूप जमायचे. आम्ही गप्पा मारताना वहिनी मला एक दिवशी सहज म्हणाली, मला जास्त उंचीची लोक फार आवडतात. माझी ही उंची 5.10 फूट होती, पण माझ्या भावाची उंची जास्त नाही. म्हणून मी तिला म्हणालो की माझ्या भावाची उंची जास्त नाही तरी तुम्ही त्याला का पसंत केलं. माझ्या या प्रश्नाने तिचा चेहरा एकदम बिघडला आणि मग थोड्या वेळाने तिथून निघून गेली. पण मी समजलो की यांच्यामध्ये काहीतरी गडबड चालू आहे. वहिनीने मला ही गोष्ट सांगितली. वहिनीच्या वडिलांना कॅन्सर होता आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मरणाआधी त्यांच्या मुलीचे लग्न पाहायचे होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे माझ्या मनातही वहिनीबद्दल आदर निर्माण झाला होता. एके दिवशी वहिनीने मला सहज विचारले की या फोनमध्ये एखाद्या सुंदर मुलीचा नंबर तर असेलच ना. मी म्हणालो, नाही, तुम्ही मला कधी तुमचा नंबरच दिला नाही. आमच्या अशा मस्करी चालू असायची. मग तिने मला एक सुंदर स्माईल दिली आणि तिचा नंबर सांगितला. तिच्यासमोर तो नंबर मी ब्युटिफुल गर्ल या नावाने सेव्ह केला. मिस कॉल देऊन माझा नंबरही शेअर केला. एक दिवशी सकाळी वहिनींचा मेसेज आला, ज्यामध्ये गुड मॉर्निंग लिहिलं होतं. मग मी पण त्यांना एक मेसेज केला आणि पुढे बोलू लागली. मी चेष्टेने तिला मेसेज केला, तुम्हाला लाज नाही वाटत का? तुमचा नवरा करत असताना तुम्ही धीराला मेसेज करतात. मग ती म्हणाली की ते घरी कुठे आहेत? मी एकटी घरामध्ये बोर झाले आहे म्हणून मी तुम्हाला मेसेज केला. गप्पा मारताना कळालं की त्या आज शॉपिंगला जाणार आहे. लगेच मीही तिला मस्करीत विचारले, मी येऊ का? आमचं शॉपिंगला जाण्याचं ठरलं. ठरल्या वेळात मी माझी बाईक घेऊन कल्याणला गेलो. तिच्या घरी मी पहिल्यांदाच आलो होतो. घरी त्या एकट्या होत्या. आधीच मी तिच्या सौंदर्याचा दिवाना होतो. त्यात अजून बारकी काय, सेक्सी हॉट दिसत होती. एकदम टाईट जीन्स आणि टाईट टी शर्ट घातलं होतं आणि ती माझ्या गाडीवर बसली. ती मला चिटकूनच बसली होती. त्यामुळे तिची मऊ लुसलुशीत छाती माझ्या पाठीला लागत होती. माझा बांबू तिचा स्पर्श मला होताच कडक झाला होता. तो पण जीन्समध्ये जागा नसताना वर डोकवण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने तिने मला विचारलं, काय झाले, तुझी गर्लफ्रेंड अशी बसत नाही का? तिला माहित होतं की माझी गर्लफ्रेंड नाही, तरी मी तिला हळूच म्हणालो की ती मला अशी चिटकून बसत नाही. मग तिने मला जोरात धरले आणि म्हणाली, तर काय अशी बसते? मग मी तिला विचारले की तुम्ही तर माझी गर्लफ्रेंड नाही ना. तर ती म्हणाली, नाही आहे. तर आता बनते आणि मला यात काहीच अडचण नाही. मी म्हणालो, मग तर मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत काही करू शकतो ना. तिने माझ्या डोक्यात हळूच मारले आणि म्हणाली की तू आता जास्तच मोठा झाला आहेस. आम्ही बाजारात पोहोचलो. मी म्हणालो की मी बाहेर उभा राहून तुमची वाट पाहतो, तुम्ही खरेदी करा. ती म्हणाली, बाहेर दुसऱ्या मुली बघायच्या आहेत का? मी असताना तिने माझा हात पकडला आणि म्हणाली की तू माझा बॉयफ्रेंड आहेस, त्यामुळे तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. तिने काही कपडे खरेदी केले. त्या कपड्यांमध्ये ब्रा आणि पॅन्टी सुद्धा होती. कपडे घेऊन ती ट्रायल रूम मध्ये गेली. तिने मला मेसेज केला की इकडे ये, पहा की मी यामध्ये कशी दिसते. आणि मी ट्रायल रूमच्या बाहेर पोहोचलो. तिने माझा हात पकडला आणि आत ओढून घेतलं आणि तिने जीन्सच्या वर काळ्या कलरची ब्रा घातली होती. मग मी म्हणालो की मी तुमचा बॉयफ्रेंड आहे ना आणि मी काही पण करू शकतो ना. ती थोडी हसली आणि मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला माझ्याकडे ओढले. तिचे डोळे बंद झाले. चान्स पाहून तिला एक किस केली आणि तिने पण मला पूर्ण साथ दिली. आमच्या नात्याला एक नवीन वळण आलं होतं. संध्याकाळ झाली होती. चुलत भाऊ घरी येण्याची वेळ झाली होती. येताना आम्ही दोघं शांत होतो. आमच्यातील मस्करीची अवसानात कुस्करी झाली होती. येताना ती माझ्याबरोबर काही बोलली नाही, फक्त गच्च मला चिटकून बसून होती. मी तिला तिच्या घरी सोडले आणि घरी परतत असताना वाटेत आईचा फोन आला. ती म्हटली, दादा अचानक नाशिकला गेला आहे. त्याला वहिनीला आपल्या घरी पोहोचवता आले नाही. वहिनी घरी एकटी आहे. तू वहिनीला घरी घेऊन ये. मी हे ऐकून खुश झालो आणि मला वहिनीला केलेली किस आठवली. मी रात्री वहिनीच्या घरी पोहोचलो. तीही मला पाहून लाजली. तेव्हा ती तिची बॅग आवरत होती. बेडरूममध्ये बसली होती आणि मी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहू लागलो. मग काही वेळाने ती उठून बाहेर हॉलमध्ये आली आणि म्हणाली की तुला काही हरकत नसेल तर आज आपण इथेच राहूया.
घरी आईला काय सांगायचे ते मी पाहते. तिने आईला फोन लावला आणि सांगितलं मी पोचलो आहे. पण त्यांना बरं नाही वाटत, त्यांना चक्कर येते. आईने मला फोनवर सांगितलं तिची काळजी घे, डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तिला उद्या बरं वाटलं की सोबत घरी घेऊन ये. इतक्या रात्री अशा अवस्थेत नको येऊस. मी ऐकून मनात खुश झालो आणि आईला हो म्हणालो. आम्ही दोघं रात्री एकत्र जेवलो. आमच्यात अजूनही कोणती सुरुवात झाली नव्हती. बहुतेक ती मी पुढे सरकवण्याची वाट बघत होती. काही वेळाने मी तिच्या रूममध्ये गेलो. ती मॅक्सीवरती झोपली होती आणि ती खूप सेक्सी दिसत होती. मी तिच्या शेजारी जाऊन झोपलो. काही वेळाने माझा एक हात मी तिच्या छातीवर ठेवला. मला झोप लागत नव्हती आणि मला वाटलं की ती झोपेत आहे. पण ती माझ्याकडे पाहून हसली आणि माझ्या हाताकडे इशारा केला. मी हात काढला आणि गप्प राहिलो. तेव्हा ती मला म्हणाली की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हणालो सांगा. आणि मग तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याने म्हणजे तुझ्या भावाने माझ्याबरोबर कधी सेक्स केले नाही. मी तिच्या तोंडने ऐकून एकदम दंग झालो, कारण त्याचा उठत नाही. त्याला प्रॉब्लेम आहे आणि रडू लागली. मी तिला रडताना पाहून तिला गळ्याला लावले. ती माझ्या डोक्यावर हात फिरवू लागली. मग मी तिच्या गळ्यावर कीस केली, पण ती मला काही बोलली नाही आणि तिच्या ओठावर कीस केली आणि तिच्या डोळ्यात पाहिले तर ती खूप खुश होती. मग आम्ही सतत किस केली. तीही तितकाच जोरजोरात किस करत प्रतिसाद देत होती. तिच्या लग्नाला 10 महिने झाले होते, पण शरीर सुखापासून ती दूर होती. तिच्या त्या कामुक वागण्याने कळत होते. किस करताना तिचे हात माझ्या पाठीवर मानेवर फिरवत ती आपली छाती माझ्या शरीरावर दाबत होती. त्या सुखद अनुभवाने माझा बांबू कडक झाला. आम्ही उभे होतो, त्यामुळे ताटलेला बांबू तिच्या चिमणी मार्गाला घासत होता. दोघंही खालचा भाग एकामेकाजवळ जोर लावत दाबत होतो. मी तिची कंबर पकडून माझ्या बांबूजवळ दाबू लागलो. कमरेवरचा हात तिच्या पाठीने तिच्या कलिंगडावर ठेवून दाबू लागलो. ती चित्कारली ऐक आणि माझ्या ओठावर तुटून पडली. तिच्या मानेवरून खाली किस करत साठत तिच्या मॅक्सीतल्या छातीवर पोचलो. तिला आग आता वाढू लागली. मी पण तितकाच गरम झालो होतो. तिची छाती मॅक्सीवरूनच तोंडात घेऊन दाबू लागलो. तिला हा अनुभव याआधी आला नव्हता. ती कळवळत होती. ती माझं डोकं पकडून छातीवर दाबत होती. जणू काही ती त्या आंब्यामधील रस मला प्यायला प्रवृत्त करत होती. मीही तितक्याच जोरात दोन्ही हाताने दोन्ही बाजूंना दाबून झोपत होतो. झटकन उभा राहिलो आणि तिची मॅक्सी वर करत काढून टाकली. आता ती फक्त ब्रा आणि पॅन्टीवर होती. उभा राहून तिला मिठीत घेतलं. तिच्या ब्राचं हुक काढलं. गुलाबी निप्पल तोंडात घेऊन झोपू लागलो. ती कळवळू लागली. एक हात नकळत तिच्या पॅन्टीमध्ये घातला. तिच्या चिमणी मार्गावर फिरवू लागलो. सुस्कारली. आऊच. तिने पण आपला हात माझ्या पॅन्टीवरून बांबूवर ठेवला. खाली सरसावली आणि माझी पॅन्ट खाली गेली. अंडरवेअर पण खाली उतरवली. तिच्या तोंडासमोर माझा कडक बांबू चटकन उभा राहिला. तिने तो आपल्या मऊ बोटांच्या मुठीत पकडत दाबला. मी कळवळलो. हळूच मान पुढे करत आपले ओठ त्यावर तिने टेकवले. ती केस घेऊ लागली. त्यावर ओठ घासू लागली. मी तिचे केस पकडत तिचं डोकं पुढे ढकललं. तोंडात घेण्यास तिला इशारा दिला. तिने माझ्याकडे बघितलं, स्माईल दिली आणि तो तोंडात घेतला. तिच्या मऊ बोटांच्या स्पर्शाने माझ्या अंगात रोमांच तयार झाले. तिने तोंडात घेऊन मागे पुढे करण्यास सुरुवात केली. तिच्या तो तोंडात मावत नव्हता, तरी तो पूर्ण तोंडात घेण्याचा ती प्रयत्न करत होती. मीही जोर लावून तिचं डोकं पुढे मागे करत होतो. तिला घुसमट झाली. तिला ते जमत नव्हतं. शेवटी मी तिला उभं करून बेडवर पाडलं. माझे टी शर्ट तिने काढले. मी माझी पॅन्ट अंडरवेअर काढून टाकली. तिची पॅन्टी काढून तिच्या अंगावर स्वार झालो. चिमणी उपभोगण्यात विलंब न करता तिचे पाय फाकवले. माझा बांबू चिमणीवर ठेवून हलकाच दाब दिला. ती ऐक करत ओरडली. तिची चिमणी टाईट असल्यामुळे तिला त्रास होत होता. चिमणी ओली असल्यामुळे तो हळूहळू जागा करत आत जात होता. मी पुढे मागे करून माझा बांबू आत घालवत होतो. तिने आपल्या मुठीत घट्ट चादर पकडून ठेवली होती. आवाज दाबत ती सुस्कारे देत होती. कधी नाही ते आम्ही दोघं उपभोग घेत होतो. तिची लग्नानंतरची पहिली रात्र धीरासोबत जाईल याची तिला कल्पनाही नव्हती आणि मीही आपल्या वहिनीला संतुष्ट करत स्वतःही संतुष्ट होत होतो. आमची ही कामक्रीडा चालू होती. काही वेळाने आम्ही दोघं वेगवेगळ्या पद्धतीने उपभोग करत होतो. ती रात्र आम्ही संभोगात जाऊन काढली. सकाळी तिला सरळ चालताही येत नव्हतं. दुसऱ्या दिवशीही तब्येत बरी नाही हे कारण सांगून दोघंही आम्ही एकत्र दिवस घालवला. तिने आपल्या वैवाहिक जीवनाचा अनुभव घेतला आणि मी आपल्या वहिनीचा उपभोग